द हिंद न्यूज.ऑनलाईनच्या स्पर्धा परीक्षा विशेष कार्यक्रमात मोटिवेशनल करिअर अकॅडमीचे संचालक प्रोफेसर बापूराव हिरे सर यांची मुलाखत सोबत प्रश्न उत्तराचा कार्यक्रम मोटिवेशनल करिअर अकॅडमीचे सदस्य शुभम गुंजाळ सर यांनी मुलाखत घेऊन आपले प्रश्न यांचे उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। विद्यार्थी आणि पालक यांनी आपला निर्णय स्पर्धा परीक्षा देण्याचा केव्हा असायला हवा यावर सखोल मार्गदर्शन या आजच्या विशेष कार्यक्रमाद्वारे आपल्याला बघायला मिळेल आणि आपले स्पर्धा परीक्षेविषयी पडलेले प्रश्न आणि अडचणी यावर मात करण्यासाठी मोटिवेशनल करिअर अकॅडमीला भेट देऊन बापूराव हिरे सर हे आपल्या सेवेत आणि आपल्या सोबत आहेत। यासाठी आपण मोटिवेशनल अकॅडमीला अवश्य भेट देऊन आपले स्वप्न सत्यात लवकरात लवकर उतरवण्यासाठी आवर्जून भेट द्या। रोज रात्री 8 वाजता प्रसारित होणारे आमचा हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवा। द हिंद न्यूज.ऑनलाईनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। नमस्कार, मी शुभम गुंजाळ मोटिवेशन अकॅडमीतर्फे सुरू करण्यात आलेल्या सिरीजमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो। आज आपल्यासोबत मोटिवेशन अकॅडमीचे डायरेक्टर बापूराव हिरे सर यांच्यासोबत आज ते आपल्याला मार्गदर्शन करतील। यांच्यासोबत आज आपण प्रश्न उत्तरांचा एक तास घेणार आहोत। त्यामध्ये विविध आपण स्पर्धा परीक्षांच्या बाजूंचा आपण आढावा घेऊया। तर मी वेळ न दवडता सरळ डायरेक्ट प्रश्न विचारायला सुरुवात करतो। तुम्ही लक्ष देऊनच असा सर, तर डायरेक्ट मुद्द्याला जातो सर। पहिला मुद्दा, ज्या पण वेळेस एखादा मुलगा स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरण्याचा डिसिजन घेतो त्यावेळेस तो नाशिक प्रेफर करण्यापेक्षा पुण्याकडे जाण्याला प्रेफर करतो। असं का होतं सर? मुलं नाशिकचे पुण्याला का जातात? नाशिकचे क्लासेस तेवढी क्वालिटी प्रोव्हाइड करतात याबद्दल मुलं साशंक आहेत का? ऍक्च्युली असं आहे की बऱ्याच वेळा पुण्याला जे आहे ते शैक्षणिक हब समजलं जातं, ठीक आहे, की शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षण तिथं भरपूर असेल। बऱ्याच वेळा असं होतं की रिझल्टमध्ये पण कधी कधी पुण्याचे लोक खूप दिसतात आणि असं वाटतं की पुण्यालाच फक्त जाऊन यश भेटतं। असं खरं तर तसं नाही, ठीक आहे। नाशिकमध्ये पण मुलांना खूप चांगलं यश भेटू शकतं, इथं पण खूप चांगली गुणवत्ता आहे। फक्त एकच आहे की लोकांना नाशिकमध्ये पण उपलब्ध आहे गुणवत्ता याची अजून माहिती नाही। पुण्यामध्ये मॉबच खूप येतो, ठीक आहे, 50,000 असेल, लाख असेल, इतके मुलं जर परीक्षेत अपेअर होतील तर त्यामध्ये 200-100 लोक पास होणं साहजिकच आहे। त्यात डेडिकेटेड अभ्यास करणारे लोक असतात, पुण्यामध्ये मटेरियल असेल, अनेक गोष्टी असतात। नाशिक असेल किंवा इतर अनेक सिटी असेल, इथं बसणारे मुलं 5 आणि 10 जर असतील तर त्याच्यातनं 20, 30, 40, 50 मुलं पास झाले, रेशो बरोबरच आहे। आता मुद्दा हा महत्वाचा आहे की गुणवत्ता नाशिकमध्ये आहे की नाही, ठीक आहे। तर सांगायचं असं आहे, आता बघा, मी स्वतः आता आपण जे काही मोटिवेशन अकॅडमी आपण सुरू केली, ठीक आहे, मी पुण्याला 7 वर्ष स्पेंड केले, अनुभव अजिबात कमी नाही, पुण्यामध्ये टीचिंग पण केलेली आहे। याचा अर्थ असा होतो की पुण्याची क्वालिटी आपण नाशिकमध्ये देतोय, म्हणजे साहजिकच आहे, गुणवत्तेचा प्रश्न अजिबात नाही। मी तर स्वतः मुलांना एकदम मनापासून वर्ष 2-2 वर्ष जो आहे तो कोर्स घडवत असतो आणि त्यांना तर एक सांगतो की हा कोर्स न समजता आपला लाईफ समजा आणि तुम्ही पूर्णपणे स्वतःला तुटून द्या। क्लासच्या स्वतःच्या नोट्स काढून त्यांना जे लागेल ते मी देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे मला वाटतं की पुण्यापेक्षा नाशिकमध्ये गुणवत्ता कमी आहे असं अजिबात नाही। हा, एक गोष्ट नक्की आहे ते म्हणजे काय की एक जी लोकांमध्ये एक जे आहे मानसिकता की मुलं पुण्याला गेले की पास होतात, ती मानसिकतेमुळे अनेक मुलं पुण्याला जातात। परंतु नाशिकमध्येही काही मुलं येऊन आपल्या क्लासकडे येत आहेत आणि चांगले परफॉर्मन्स करतायत आणि नक्कीच मी भविष्यात सांगतो की नाशिक ही पुण्यानंतर, ठीक आहे, नाशिक ही एक एज्युकेशनल हब, विशेषतः कॉम्पिटिटिव्हचं माहेरघर होईल एवढं मला गॅरंटी नाही। तुम्ही तसं एका मुलाखतीत बोलले की सरांचं स्वप्न आहे नाशिक हे अधिकाऱ्यांचं शहर व्हावं, सर त्या दृष्टीने पाऊल पण टाकत आहेत। सर, तुम्ही 7 वर्ष पुण्यात राहिले, तुम्ही तिथल्या मुलांची मानसिकता ओळखली, तुम्ही नाशिकमध्ये पण खूप वर्षापासून मुलांना शिकवत आहे। तर पुण्याचे स्पर्धक आणि नाशिकचे स्पर्धक यांच्या मानसिकतेत तुम्हाला काय फरक आढळतो? ऍक्च्युली असं आहे की पुण्यामध्ये मुलं ज्यावेळेस आपलं घरदार सोडून येतात, जिल्ह्याहून सोडून येतात, ठीक आहे, आल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच असतं ते म्हणजे आपल्याला काही झालं तर अभ्यास करायचा आहे, आपलं हे करिअर आहे, आपल्याला उद्या 100 प्रश्न विचारणार आहेत, म्हणून ते काय करतात, आल्याला एकदम सिरियस अभ्यास सुरू करून देतात आणि त्यामुळे काय होतं की ती बरोबर वर्ष, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी यशकडे म्हणजे मार्गक्रमण करत असतात। पण त्या बाबतीत जर नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये या अशा सिरियसपणे सुरू करणं आणि पूर्णपणे झोकून देणं याचा जो पर्सेंटेज तो कमी, म्हणजे नाशिकमध्ये मॉब काय होतं, येतात कधी कधी बऱ्याच वेळा जॉब प्रेफर करतात, कधी कधी कॉलेज करून करतात आणि MPSCला किंवा प्रिपरेशनला जास्त सिरियस घेतो, हा सगळ्यात मोठा तोटा आहे। दुसरी गोष्ट, नाशिकमध्ये क्लासला येतात, कधी कधी क्लास पण जॉईन करतात,
4-6 महिन्यांनी त्यांच्या आत जे काही थोडंसं एक अट्रॅक्शन असतं या क्षेत्राविषयी, की दिव्याची गाडी भेटेल, बंगला भेटेल आणि मी काहीतरी करेल, असं सुरुवातीला आलेलं असतं. पण 4 महिन्यामध्ये त्यांना कळून जातं आपल्याला अभ्यास होणार नाही वगैरे, की आपल्याला हे करायचं आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, म्हणून ते सोडून पण देतात. म्हणजे सिरियस मॉब जो आहे तो नाशिकमध्ये कमी पडतो असं कुठे ना कुठे नाशिकच्या मुलं डेडिकेशन आणि सिरियसनेस मध्ये पुण्याच्या मुलांच्या मागे पडतात आहे. मी म्हणत नाही, पण प्रमाण जे आहे ते कमी आहे. ठीक आहे. हा, आता मात्र वाढतंय. जसं बोललो तुम्हाला की नाशिक आपल्याला भविष्यात ऑफिसर ठीक आहे बनण्यासाठीची हब झाली पाहिजे, कॉम्पिटेटिव्हची हब झाली पाहिजे. तर त्यासाठी नक्कीच मला चांगला रिस्पॉन्स भेटतोय सध्या. माझं तर खरंच मत आहे की मुलांनी 10वी-12वी नंतरच या क्षेत्रात उतरावं आणि पूर्णपणे त्याग करूनच उतरावं, असं माझं पूर्ण स्वप्न आहे. असं हा, पण अजून पण तरी प्रमाण कमीच आहे. हळूहळू आता कुठं नाशिकची सुरुवात झाली आहे. सर, ज्या प्रकारे आता स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटिशन वाढते, इथे निर्णय संख्या पण वाढते. आता असं म्हटलं जातं का 10वी-12वी नंतर या क्षेत्रात उतरणं किंवा त्यावेळेस डिसिजन घेणे कधी पण योग्य ठरतं. पण आजकाल आपण जो बघतोय 10वी-12वीचा मॉब हा कुठेतरी मोबाईल मध्ये म्हणा, पबजी सारखे खेळ असतील किंवा वॉटर जे लव्ह अट्रॅक्शन असेल, या वयात मुलांमध्ये हे जास्त बघायला भेटतंय. आणि या वयात मुलं डिसिजन चुकतायत. मग कुठं ना कुठं कॉलेज लाईफ झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना जाणीव होते की आपण स्पर्धा परीक्षा नावाची गोष्ट करून बघितली पाहिजे. मग ह्या ही जी कॅटेगरी 10वी किंवा 12वी ह्या मुलांसाठी तुमचं काय नियोजन आहे सर? मला असं वाटतं सरळ तर मुलांना 8वी-9वी पासूनच त्यांच्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे की तुला 10वी झाल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुला काही झालं तरी पुढचं जे काही तुझं हे जे 11वी पासून तर लास्ट इयर पर्यंत जे काही वय आहे, ठीक आहे, ह्या वेळेचा तुला पूर्णपणे सदुपयोग करून घ्यायचा आहे. आणि तुझा सदुपयोग केला तरच तुझं करिअर चांगलं बनणार आहे, नाही तर तुझं करिअर मात्र धोक्यात येऊ शकतं. म्हणजे एक प्रकारे मला असं वाटतं ना, मुलांची काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. 10वी-11वी नंतर. आणि खरं म्हणजे मुलांच्या बरोबर पालकांची सुद्धा काउन्सिलिंग गरजेची, कारण अनेक पालकांना एक ट्रेंड आहे, जो आपला जो काही जुना ट्रेंड आहे, 10वी नंतर 11वी सायन्स मध्ये हुशार विद्यार्थी, 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग घेतली म्हणजे बस याच्यासारखं क्षेत्रच नाही. आणि आजकाल मग डिग्री झाल्यानंतर कळत आहे की याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्पर्धा परीक्षा एक मोठं क्षेत्र आहे गव्हर्नमेंट जॉबचं, त्यामध्ये तयारी करायची. म्हणजे काय होत आहे, जाणीव-जागृतीच नाही या क्षेत्राविषयी. मग मुलांनी 10वी नंतरच जर ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली, त्यांची काउन्सिलिंग हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यांना जर विषय समजून सांगितलं, ठीक आहे, की बाबा तू जर आतापासून प्रिपरेशन केलं, रोजचे 4 तास जरी दिले 10वी-12वी नंतर, तरी तुम्हाला सांगतो मी की लास्ट इयरला थोडं सिरियस प्रिपरेशन करून पहिल्या अटेम्प्टला टॉप येऊ शकतात. अनेक अशी उदाहरणं पण झालेले आहेत. मी नेहमी उल्लेख पण करत असतो. देशामध्ये टॉप येणारे व्यक्ती आहेत, टीना दावी वगैरे हे असतील, यांनी 11वी-12वीलाच निर्णय घेतला. इव्हन त्यांनी आर्ट घेऊन प्रिपरेशन केलं आणि फुल डेडिकेशन प्रिपरेशन केल्यामुळे ते यशस्वी झाले. या गोष्टीवर माझं भविष्यात एक स्वप्न पण आहे. ठीक आहे, की 10वी-12वीच्या मुलांसाठी एक वेगळं स्वप्न आहे माझं. माझं स्वप्न असं आहे की डायरेक्ट 10वी नंतरची मुलं असतात, 11वी-12वी वगैरे किंवा FYला असतील, अशा मुलांना भविष्यात मी डायरेक्ट दत्तक घेणार आहे. त्यांना डायरेक्ट रेसिडेन्शियल जे कोर्सेस असतील तसे कोर्सेस सुरू करायचा विचार आहे, जेणेकरून त्या मुलांना काहीतरी रिस्ट्रिक्शन्स ठेवून त्यांना एक 2-4 वर्ष सिरियसली प्रिपेअर करायला लावून त्यांचं मानसिक ठीक आहे जे काही परिवर्तन असेल ते परिवर्तन करून, कारण त्या लोकांना त्यांना त्या वयात नेमकं असं असतं ना की ऑनलाईन गोष्टी, व्हॉट्सअप, फेसबुक, ठीक आहे, एक हार्मोनल चेंजेस असतात, त्यामुळे एक अट्रॅक्शन असतं एकमेकांचं. ह्या गोष्टींमुळे काय होतं, ते जे वय त्या वयातला ठीक आहे तो जो वेळ आहे तो वेळ निघून जातो. मग त्या मुलांना आपण समजून सांगणं गरजेचं आहे की हेच ते वय आहे जेव्हा आपण पुस्तकांमधून भरपूर काही घेऊ शकतो आणि तुमचं आपलं जे काही करिअर ते घडू शकतो. म्हणून भविष्यात असा जो कोर्स आहे तो कोर्स माझ्या डोक्यात आहे. 3 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, असा कोर्स माझ्या डोक्यात आहे. ह्या कोर्समध्ये आपण एकत्रितरित्या त्याला डायरेक्ट अधिकारी पदापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे, म्हणजे मला आता कसं होतं, मी खूप चांगलं म्हणजे क्लासमध्ये पण खूप चांगलं आपण टीचिंग करून घेतो, मुलांना मार्गदर्शन करतो, त्यांना सांगतो. होतं काय, 2 तास आपल्या सानिध्यात येतात, त्यांना खूप चांगलं वाटतं. गेल्यानंतर रस्त्यात जातानाच ते विषय विसरून जातात. घरी गेल्यानंतर नातेवाईक असेल, सराउंडिंग असेल, या सराउंडिंगमुळे काय होतं तर त्यांच्या डोक्यात राहतच नाही क्लासमध्ये काय झालं. मग होतं की वातावरण बदलल्यामुळे, मोबाईल हातात आल्यामुळे सगळं विसरून जातात. साहजिकच मग तेवढं सिरियसनेस फोकस राहत नाही. हा फोकस व्हावा यासाठी मला वाटतं की भविष्यामध्ये हे अशा प्रकारचं नाशिकला एक ठीक आहे भविष्यात मी जे बोललो हब बनवायचं, ह्याच दृष्टिकोनातनं गुरुकुल पद्धत, येस अशा पद्धतीने मला भविष्यात नियोजन आहे. ठीक सर, दुसरा विषय असा आहे का प्रत्येक शहरामध्ये लायब्ररी आहे, महानगरपालिका पण लायब्ररी दिवसेंदिवस स्थापन करतात. लायब्ररीमध्ये मॉब पण बऱ्यापैकी असतो आणि मॅक्झिमम लायब्ररीमध्ये अभ्यास करणार हा मॉब स्पर्धा परीक्षांशीच रिलेटेड असतो आणि तो दिवसेंदिवस आपल्याला तिथेच पडलेला दिसतोय. या मुलांचं काय सर? आता गोष्ट अशी आहे खरं म्हणजे की मुलांचं जे प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ती चुकते. मी मागच्या एका एपिसोडमध्ये याविषयी बोललो पण की स्पर्धा परीक्षा करत असताना किती वेळ द्यावा, किती काळ थांबावं, किती एफर्ट्स घ्यावे,
याचा पण एक अंदाज घेतला पाहिजे. आता बऱ्याच वेळा बरेच मुलं अशी पण आढळतात की वयाच्या 21-22 प्रिपरेशन करतात किंवा 18-21 पण सुरुवात करतात आणि 5-5, 7-7, 8-8 वर्ष ते स्ट्रगल करत असतात. कसं असतं माहिती आहे का, एक नॅचरल IQ, तुमचं प्रिपरेशन, एक डेडिकेशन करण्याची ही परीक्षा पॅटर्न याचं मॅच झालं की तुम्हाला रिझल्ट हा आपोआप दिसत असतो. पण जर तुम्ही मागेच पडत असाल, पुन्हा 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 करत असताना तर तुमचं मानसिक खच्चीकरण होतं, निगेटिव्ह डिप्रेशन, बऱ्याच गोष्टी येतात. तर त्यासाठी मला वाटतं की बेस्ट सोल्युशन आहे की विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आल्यानंतर 2 वर्ष हे पूर्णपणे झोकून अभ्यास केला पाहिजे. 2 वर्ष मनापासून करून जर तुम्हाला परीक्षा फेल झाली असणार तर तुम्ही, मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी लगेच प्लॅन बी ऍक्टिव्हेट करून दिला पाहिजे. प्लॅन बी मध्ये 8 तास, 7 तास, 5 तास काम केलं पाहिजे. आपलं करिअर पण केलं पाहिजे. त्याच्याने काय होईल की आपण मानसिक दृष्ट्या जे बर्डन असतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर, ते बर्डन त्यांच्यावरती असणार नाही आणि फ्री पद्धतीने 2-4 तास रोजचा अभ्यास जरी केला तरी सुद्धा त्यांना चांगलं यश भेटू शकतं. या दृष्टिकोनात गेलं तर अभ्यासिकांमध्ये जी काही अनेक वर्ष जे पडून राहतात, तुम्ही म्हणतात तसं, तर ते पडून राहण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. ठीक आहे, म्हणून एकच विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीला थोडं सिरियस घेतलं पाहिजे. 2 वर्षे 3 वर्षे एवढं प्रिपरेशन मनापासून करायचं. मात्र ज्यावेळेस प्रिपरेशन करायचं ना, ज्यावेळेस त्यावेळेस विद्यार्थ्यांनी सगळं सोडून दिलं पाहिजे. फ्रेंड सर्कल असेल, नातेवाईक असतील, मी पुन्हा पुन्हा बोलतोय ते, मोबाईल असेल, ह्या सगळ्या गोष्टी सोडून 2 ते 3 वर्ष पूर्णपणे फक्त त्यांच्या डोक्यात एकच पाहिजे, मला अधिकारी व्हायचं. एक वेळा डेडिकेशन दिलं त्याच्यानंतर त्यांना आयुष्यामध्ये पुन्हा या गोष्टी डोक्यात घेण्याची गरज नाही किंवा फक्त पडून राहणं हा प्रकार नाही. आयुष्य खूप वेगळं आहे, आयुष्य फार मोठं आहे. MPSC हे एक अंतिम नाही, मी नेहमी सांगत असतो, ह्यावेळेस पण तेच सांगतो की MPSC ही आपल्यासाठी एकमेव मार्ग आहे असा अजिबात नाही मोठा होण्याचा. MPSCच्या व्यतिरिक्त पण अनेक लोक असे आहेत की जे लोक MPSC मध्ये कुठे थोडेफार मागे राहून गेले, त्या लोकांनी दुसऱ्या क्षेत्रांमध्ये चांगलं करिअर केले, असे अनेक उदाहरण. सो तसं काहीतरी करू शकतो. म्हणजे लाईफचा क्रुशियल भाग त्याच्यापैकी पूर्णच्या पूर्ण वेस्ट करतो, तो काहीच भाग वेस्ट करा. बरोबर. ज्या वेळेस तुम्हाला वाटते हा वेस्ट होतो त्यावेळेस तुम्ही प्लॅन बी ऍक्टिव्हेट करा. सरांचं एकंदरीत म्हणणं आहे. मग जे पण विद्यार्थी ज्यांचा 3रा अटेम्प्ट असेल, 4था अटेम्प्ट असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वाचा ठरणार आहे आणि उपयोगी ठरणार आहे. त्यांनी नक्कीच सरांसोबत संपर्क सुद्धा साधावा. खाली दिलेला सरांचा नंबर असेल. परत आपण आपल्या विषयाकडून सर, आता तुमचा अनुभव या क्षेत्रात खूप दांड आहे. मुलं ज्या क्षेत्रात येतात तर तुम्हाला काय वाटतं का, सपोज मुलांसाठी खूप सारे ऑप्शन राहतात. ज्यावेळेस मुलांना या क्षेत्रात उतरायचं असतं, खूप सारे कोचिंग क्लासेस असतात, ठिकठिकाणी ऍड झालेले असतील, तर मुलांना तुम्ही कसं सजेस्ट करणार का योग्य कोचिंग क्लास कसा निवडावा? कारण ऑप्शन भरपूर तयार झालेले आहे आजच्याकडे. त्यासाठी एकच गोष्ट मी सांगू इच्छितो, ते म्हणजे काय की एकतर पहिली गोष्ट 2 ते 4 दिवस तुम्ही त्या क्लासला जाऊन लेक्चर अटेंड करा. तिथे जे आजूबाजू विद्यार्थी बसलेले असतात त्या विद्यार्थ्यांना विचारा, या क्लासमध्ये लेक्चर्स रेग्युलर चालतात का, लेक्चर डिसिप्लिन चालतात का, लेक्चरर क्वालिटीचे आहेत का. ठीक आहे, आणि जर शक्य असेल तर जुन्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून आणि माहिती काढलेली कधीही चांगली. फक्त जाऊन फी कमी आहे किंवा मग हा क्लास मला जवळ पडतो या दृष्टिकोनात मुलं बऱ्याच वेळा क्लास जॉईन करून घेतात आणि नंतर त्याचा खूप तोटा होतो. विशेषतः नाशिकमध्ये असं होतं की बऱ्याच वेळा MPSCच्या नावाने जातात आणि बऱ्याच वेळा ऍडमिशन घेतलं जातं आणि चुकून त्यांना सरसेच्या बॅचमध्ये बसवलं जातं आणि नंतर लक्षात येतं 4-6 महिन्यांनी की आपण फसलो आहोत. पण त्यावेळेस पैसे भरले गेलेले असतात, कोर्स संपलेला असतो, वेळ गेलेला असतो आणि त्यामुळे त्यांना वापस पण येण्याची हे नसते. म्हणून विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन करण्याच्या आत 4 वेळा विचार करावा, प्रश्न विचारावे क्लास जॉईन करताना की नंबर 1 फक्त MPSC जर जॉईन करतो तर MPSCचीच बॅच आहे का, UPSC करतो UPSCचीच बॅच आहे का, मग मी ती बॅच 2-4 दिवस करून बघतो. तिथले जे विद्यार्थी जुने जॉईन झालेले असतील त्या विद्यार्थ्यांना विचारणं, मागचा जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना विचारणं, जेणेकरून तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकतात, योग्य क्लास निवडणं. हे बघा, लक्षात घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं आणि वाईट अशा 2 गोष्टी असतातच. या क्षेत्रामध्ये पण त्या 2 गोष्टी आहेत. काही क्लासेस हे खूप चांगले आहेत, काही क्लासेस हे थोडेसे काही ना काही गोष्टी मागे पडतात. साहजिकच त्यांना वाईट ठरवलं जातं किंवा वाईट असतात असं म्हणा. काहीतरी मॅनेजमेंट चुकतं त्यांचं पण, की ऍडमिशन घेताना फक्त पैशाचा विचार करतात. मला वाटतं की हे क्षेत्रामध्ये फक्त पैशाचा विचार करू नये. आलेला मी नेहमी माझ्याकडे विद्यार्थी येतात, मी नेहमी माझ्याकडे आलेला विद्यार्थी त्याचा फार मोठा विचार करतो मी की हा विद्यार्थी माझ्याकडे आला, तो त्याचं लाईफ माझ्या हवाली करणार आहे, तो त्याचं लाईफ बनवणार आहे. त्या विद्यार्थ्याला घडवणं हे माझं एक वेगळंच कर्तव्य समजतो. आणि ज्या वेळेस विद्यार्थी सक्सेस होतात, विद्यार्थ्याला ज्यावेळेस खूप चांगला कोर्स भेटतो, विद्यार्थी ज्यावेळेस चांगले 4 शब्द बोलतात, तीच माझ्यासाठी खूप मोठी फी असते. ऑफकोर्स आता आजचं जग असं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय हलत नाही, हे तेवढंच करा. म्हणजे मी म्हणत नाही मी फुकटमध्ये कोर्स होतो, कोर्सची मी फी घेतो, कधी कधी एखादा विद्यार्थी गरीब असला थोडंसं ऍडजस्टही करतो. ठीक आहे, ह्या गोष्टी मी करत असतो. परंतु आपल्याला हे जे क्षेत्र आहे, म्हणजे क्लास चालकांनी पण जर असा दृष्टिकोन ठेवला
की ह्या क्षेत्रामध्ये ठीक आहे आलेल्या विद्यार्थ्याला करिअर घडवण्यासाठी आणि एक चांगलं लाभाचं काम आहे असं जर विचार केला तर नक्कीच मला वाटतं की खूप चांगलं क्षेत्र हे ठरू शकतं. म्हणजे कोचिंग क्लासेसने पण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यापेक्षा जास्त काळजी मी म्हणतो कारण आपण याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही कोचिंग क्लासेसवरती. परंतु विद्यार्थी सजग होऊन विद्यार्थ्याने मात्र जर योग्य डिसिजन घेतलं तर मात्र त्याला नक्कीच फायदा होईल. आणि जे काही नुकसान होतं त्याचं पैसे भरले गेले कधी कधी होतं. माझ्याकडे क्लासला असे विद्यार्थी येतात सर ह्या नावांकित क्लासमध्ये माझं ॲडमिशन झालं, फी पूर्ण भरली गेली, माझ्या नंतर लक्षात आलं की काहीतरी चुकतं आहे आणि मग मला तुमचं नाव ऐकू आलं की तुमचा आहे क्लास आणि चांगल्या पद्धतीने कोर्स होतात तर मग मी तुमच्याकडे आलो तर मग साहजिकच आहे सर आता मी काय करू. मग तशा विद्यार्थ्यांना मी कधी कधी ॲडजस्ट पण करून घेतो थोडी कमी फी इकडे तिकडे करून कारण की त्याच्या भविष्याचा ऑलरेडीच बराच भाग गेलेला असतो आणि आता पुढे जाऊ नये याच्यासाठी मी फार विचार करतो. साहजिकच असा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी पण आणि क्लास चालकाने ठेवला तर नक्कीच फायदा होतो. म्हणजे एकंदरीत सरांनी जे पण नवीन विद्यार्थी असतील तर नवीन विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन करताना कोणता दृष्टिकोन बाळगावा हे सरांनी आपल्याला थोडक्यात आणि शॉर्ट बट स्वीट या पद्धतीत सांगितलेले आहे. सर दुसऱ्या प्रश्नाकडे येतो का ज्यावेळेस विद्यार्थी प्रिपरेशन करत असतो तो साधारणतः कोणत्या वातावरणात वाढलं पाहिजे किंवा त्याचं आजूबाजूचं वातावरण कसं असलं पाहिजे. मग त्यामध्ये फ्रेंड्स असतील, नातेवाईक असतील, फॅमिली असतील, याबद्दल तुम्ही कसं सांगा. बघ आताच मगाशी मी बोललो की मी भविष्यामध्ये ठीक आहे की विद्यार्थ्यांना 3 वर्षे 5 वर्षे असं रेसिडेन्शियल त्यांना मी बोलवणार. ह्या बोलण्यामागचा माझा उद्देश तोच होता की विद्यार्थ्यांचं जे काही ठीक आहे फॅमिली असेल, फ्रेंड सर्कल असेल, नातेवाईक असेल, हे जे वातावरण त्यांना लाभल्यामुळे जे काही त्यांच्या ब्रेनमध्ये बदल होतात ते बदल रोखायचे आहेत आपल्याला. खरं म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये सतत त्याचं सर्कल सुद्धा ह्याच क्षेत्रातलं पाहिजे की सतत त्याची चर्चा केली पाहिजे. एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, सर्व सेवा असेल ठीक आहे सतत त्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे. म्हणजे त्याचं वातावरण असू नको की सकाळी फ्रेंड सर्कलमध्ये फिरला, ही पार्टी केली, ती पार्टी केली, आज नातेवाईकांची तर कार्यक्रम आहे, उद्या त्या नातेवाईकांचे इथे कार्यक्रम आहे, आज आमचं फॅमिली फंक्शन आहे, फॅमिली बाहेर फिरायला जाते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये यायला नको. मग त्याचं जे लाईफ आहे 2-3 वर्ष ते एकदम सिरियस पाहिजे. त्याचं जे वातावरण आहे सकाळी उठल्यानंतर त्याला पुस्तक दिसलं पाहिजे, झोपताना पुस्तक दिसलं पाहिजे आणि अभ्यास करणारे त्याच्या आजूबाजू पाहिजे. जेणेकरून मनुष्य हा प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे. त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीनुसारच तो त्या वातावरणात बिहेवियर आपला जो आहे तो इन्फ्लुएन्स करत असतो. त्यामुळे एक नक्की आहे की म्हणजे की प्रिपरेशन करत असताना विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्हचं सिरियस वातावरण फार गरजेचं आहे. आणि तेच वातावरण आपण भविष्यामध्ये विचार करतोय की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना इथं आपण 3 वर्षे 5 वर्षाचा एक असा गॅरंटेड सक्सेस कोर्स काढणार आहोत की विद्यार्थ्यांना मी त्या 3 ते 5 वर्षांमध्ये त्यांना फॅमिली, बाकीचे नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल या वातावरणात अलिप्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. 3 ते 5 वर्षे त्यांच्या डोक्यामध्ये सतत फक्त आपले वेगवेगळे विषय, अनेक सक्सेस झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्टोऱ्या त्यांच्या समोर आदर्श ठेवायच्या आणि त्यांना नेहमी मोटिवेट करत राहायचं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नेमकं कसं पुढे जाऊ शकता. तिथं तुम्ही पूर्णपणे फोकस करणं, टार्गेट ठेवणं का गरजेचं आहे, ह्या गोष्टी त्यांच्यावर बिंबवणं याच्यासाठीच आपण रेसिडेन्शियल हा भविष्यातला प्लॅन. कारण म्हणजे याचा अर्थ या गोष्टींची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जो व्यक्ती त्या व्यक्तीला या गोष्टींची गरज असते असं त्याचा अर्थ. ठीक सर आपण मुलाखतीच्या सुरुवातीला टीना यांचं नाव घेतलं. बरोबर. आज देशात कितीने म्हटलं ज्या मुली आहेत त्या स्पर्धा परीक्षा असो कोणतेही क्षेत्र असो मुलांपेक्षा किंवा मुलांच्या खांद्याला खांद्यातून काही क्षेत्रात मुलांच्या वर चाललेले आहेत. तरी पण स्पर्धा परीक्षांमध्ये काही ठिकाणी मुलींचा टक्का कमी दिसतो. सपोज मुली इन्व्हॉल्व्ह झाल्या पण म्हणजे जेवढं फ्रीडम किंवा जेवढा टाइम मुलांना स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी भेटतो तो मुलींना भेटत नाही. मग अशाच मुलींसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा. ऍक्च्युली गोष्ट अशी आहे की ह्या तयारीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक वेगळी बाजू लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे एक नक्की समाज हा पण एक महत्त्वाचा भाग असतो. भारताचं जे काही सामाजिक लाईफ आहे, महाराष्ट्राची सामाजिक लाईफ असेल, या लाईफमध्ये जे विचार केला तर ते म्हणजे काय मुलींचे मॅरेज हे मुलांच्या कंपॅरिझन नक्कीच लवकर होतात. कालही व्हायचे, आजही होतात. फक्त एकच आज प्रमाण थोडं ठीक आहे म्हणजे कमीपेक्षा थोडं एज जे आहे ते वाढलेलं आहे. आधी 17-18ला 13-14 करून टाकायचे, आता मात्र 20 ते 25च्या गॅपमध्ये करतात. तर यासाठी एक गोष्ट नक्की म्हणून फिमेल आरक्षण पण एम्बिशियस आहे आणि मुलींना नक्कीच कमी वेळ भेटतो. यासाठी एक गोष्ट मुलींना करता येईल त्या म्हणजे त्यावर सोल्युशन एकच आहे. 10वी नंतर मुलीने लगेच तयारी केली अतिशय बेस्ट होईल. ठीक आहे. आणि समजा काही मुलींचं आता ग्रॅज्युएशन झालंच असेल ठीक आहे आणि त्यांना तयारी करायचीच आहे तर त्या मुलींनी पण आपलं प्रिपरेशन जोरदार चालू करायचं. घरच्यांना कन्व्हिन्स करून त्यांनी 2-4 वर्ष मागून घेतलं तर बेस्टच होईल. पण समजा जातं सगळ्यांनाच हे पॉसिबल असतं असं नाही. प्रत्येक फॅमिलीची मानसिकता वेगळी, प्रत्येकाची मानसिकता वेगळी, फॅमिली फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगळं असतं, बऱ्याच समस्या असतात त्याच्यात. तर मॅरेज झाल्यानंतर सुद्धा मुलींनी जर ठरवलं याच्यात आपल्याला भाग घेतला. कारण बऱ्याच वेळा अनेक मुली अशा पण असतात की मॅरेज झाल्यानंतर हाऊसवाईफ प्रेफर करतात आणि त्यावेळी त्यांच्याजवळ खूप वेळ असतो. त्या वेळेचा जर वापर केला तर मुलींना तिथं पण चान्स भेटतो आपलं कर्तृत्व दाखवण्याचा. ऑफकोर्स जसं आता आपण वाक्य वापरलं
की मुली ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, नक्कीच कमी नाही. ठीक आहे, आतापर्यंत अनेक गोष्टींमधनं सिद्ध झालेल्या मुली IQ मध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा कमी नक्कीच नाही. फरक हा पडतो ना की लहानपणापासून आपण मुलीच्या मनामध्ये काय रुजवतो. म्हणजे पालकांची भूमिका इथं फार महत्वाची. तिला जर सतत सांगितलं गेलं की तू नाही करू शकणार, तू मुलगी आहे, तू बाजूला राहतो, असं जर केलं गेलं तर मुलीमध्ये ती इनेबिलिटी तयार होते. ठीक आहे, आणि ती त्या डायरेक्शन जाते. त्यामुळे एक नाही ते म्हणजे काय पालकांची पण एक भूमिका असते ती म्हणजे काय पालकांनी थोडं मोठं वातावरण तिला मोटिवेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की पालकांनी थोडं त्यांना मोकळं दिलं. हा, पण याचा एक गोष्ट दुसरा भाग पण आहे की म्हणजे मुलांनी सुद्धा पालकांचा विश्वासाला जे आहे ते तडा जातो. बऱ्याच वेळा असं पण होतं, म्हणजे वेगळंच आहे, म्हणजे ते म्हणतो ना आपण भारतीय राज्यघटनेत सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे पण ते एका प्रमाणामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही मूलभूत हक्क उपभोगा पण ते एका प्रमाणामध्ये उपभोगा. तेच वाक्य मुलींना पण लागू पडेल किंवा मुलांना पण लागू पडेल की तुमचे घरचे जर तुम्हाला मोकळीक देतील, तुमच्यावर भरपूर भरोसा ठेवतील, भरपूर काही गोष्टीला सपोर्ट करतील, बऱ्याच वेळा 25-25, 30-30 पर्यंतही तुम्हाला सपोर्ट करतात, तर तशा गोष्टीमध्ये तुमचं एक कर्तव्य असतं ते म्हणजे काय, घरच्यांचा जो विश्वास आहे, ठीक आहे, त्या विश्वासाला तडा न जाणं हा फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही त्या विश्वासानुसार वागणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून मुलींनी पण प्रिपरेशन करता येऊ शकतं. 10वी नंतर तुम्ही लगेच प्रिपेअर करा, अतिशय बेस्ट मुलींना. कारण कसं नाही म्हटलं तरी ग्रॅज्युएशन झालं 2-4 वर्षानंतर, ग्रामीण भाग असेल तर शक्यतो ग्रॅज्युएशनच्या आतच त्यांच्यावर विवाहाचा प्रेशर येतो. शहरी भागामध्ये तरी कधी कधी ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा 2-2, 4-4 वर्षे इझी भेटतात, पण ग्रामीण भागामध्ये भेटत नाही. यासाठी मुलींसाठी एक बेस्ट सोल्युशन आहे की 10वी-11वी पासूनच तुम्ही MPSC वरती फोकस करा. एज भेटलं 12 नंतर बरेच गव्हर्नमेंट जॉब असतात, तिथे तुम्ही ट्राय करू शकता. ते गव्हर्नमेंट जॉब घेता पुढच्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. या मार्गाने जर गेला तर मुलींना अतिशय बेस्ट हे भेटेल. ठीक आहे, हां, आणि समाजाने पण मुलींच्या विषयी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. मुलीलाही स्वातंत्र्य देणं, तीही खूप काही करू शकते. अनेक मुलींनी करून दाखवलेले, मुली अक्षरशः म्हणजे अंतराळात जाण्यापासून अनेक जागेवर गेलेले आहेत. देशाच्या जे काही मोठे मोठे पद आहेत ते पद त्यांनी काबीज केलेले आणि चांगल्या प्रकारे काम केलेले. त्याच्यामुळे हा भागच येत नाही की मुली आहे म्हणून स्पर्धा परीक्षा करू शकत नाही, असं अजिबात नाही. मुलींमध्ये भरपूर चिकाटी असते, भरपूर लढतात, त्या थोडंसं केअरिंग टाईप पण असतात. त्यामुळे ते नक्कीच प्रशासनात आलेलं अतिशय उत्तम आहे. कारण प्रशासनात गरज आहे, जास्तीत जास्त प्रमाण वाढावं याच्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक, एकंदरीत सरांनी मुलींना आवाहन केले की त्यांनी आवर्जून या क्षेत्रात यावं. तसं पण राज्य सरकार असो, मुलींना खूप ठिकाणी आरक्षण दिले, त्यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. सर, तुम्ही विद्यार्थ्यांनी काय खबरदारी घ्यायची हे तर सांगितलं, पण ज्यावेळेस पालक आपल्या पाल्याला या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये या क्षेत्रात उतरायचं त्यावेळेस पालकांची काय खबरदारी असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ओके, ज्या वेळेस पालक, ठीक आहे, विद्यार्थी असतील, ठीक आहे, पालकाच्या संबंधीने पालक सांगतात की तुम्ही या क्षेत्रामध्ये एंट्री करा. ठीक आहे, एंट्री केल्यानंतर पालकांनी काळजी ही घेणं गरजेचे. नंबर 1 म्हणजे आपला जो काही पाल्य आहे, जो काही मुलगा मुलगी असेल वाटेवर, त्याच्यावरती मानसिक दबाव न टाकणं, म्हणजे प्रेशर न पडू दे. बाबा, प्रत्येकाचा IQ वेगळा असतो, तुम्ही तुमचा फ्री परफॉर्मन्स करा. पास फेल डझंट मॅटर, नॉलेज हे मॅटर करणार. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर मुलाला नॉलेज भेटणार आहे. त्या नॉलेजच्या बेसवरती तो आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी करून दाखवेल. पालकांनी त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, थोडी समाज व्यवस्था वेगळी असल्यामुळे आपली पालकांनी आपल्या नातेवाईकांमध्ये सांगू नये की माझा मुलगा इतका मोठा बनणार आहे, असं काहीतरी करणार आहे. कारण भविष्यात तेच नातेवाईक असतील, तेच म्हणजे पालकाला, ठीक आहे, उद्या प्रेशराईज करतील. तुमचा मुलगा किती वर्षापासून तयारी करतो आहे, मुलगी किती तयारी करतोय, लग्न करून टाका किंवा जॉबला लावून द्या, एखाद्या जागेवर कशाला होईल, निगेटिव्ह सुरू करतात. त्यामुळे पालकांनी जर या क्षेत्रामध्ये मुलीला टाकलं, नंबर 1 ह्या क्षेत्राच्या पण काही समस्या आहेत. हा, पण एक नक्की ह्या क्षेत्रात आल्यानंतर 2-4 वर्ष जर मुलगा मुलगी थांबला, ठीक आहे, जरी यश प्राप्त नाही झालं तरी सुद्धा या क्षेत्रातनं व्यक्तिमत्व खूप मोठं बनून जातं. या गोष्टीवर पालकांनी विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या मुलांना मुलींना जर काहीतरी चांगलं गिफ्ट द्यायचं असेल तर त्यासाठी या क्षेत्रामध्ये खूप काही चांगलं आहे, त्या गोष्टी त्यांना कळणार आहेत, याचाच त्यांना अभिमान पाहिजे. अनेक डिग्र्या होऊन जात आहेत, उलट नॉलेज कमी भेटत आहे, पण इथं जर 1-2 वर्ष हा कोर्स जरी केला किंवा अभ्यास केला तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायदा व्यवस्था असतील, अनेक गोष्टी याच्याविषयी खूप काही बदल घडत असतो. त्यांना बरीच माहितीही भेटत असते. म्हणून पालकांनी फक्त एकच काळजी घ्यायची, मुलांवरती प्रेशर टाकायचं नाही. त्यांना फायनान्शियल जे काही वह्या पुस्तकं कोर्स असतील चांगले करू द्यायचे, मानसिक नेहमी सपोर्ट करत राहायचा. मध्ये मध्ये प्रिपरेशनच्या काळामध्ये पण विद्यार्थ्यांची म्हणजे आपल्या मुलाशी सतत त्यांनी संवाद साधला पाहिजे. काय चाललं, कसं चाललं, टेन्शन घेऊ नको, बर्डन घेऊ नको, हे अनेक प्रश्न, त्या प्रश्नांचा सपोर्ट त्यांनी केला पाहिजे. फॅमिलीचा सपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे त्या प्रिपरेशनच्या काळामध्ये. तो जर असला तर अनेक व्यक्तींना यश भेटणे सोपं जातं. पण जर फॅमिलीच विरोधात जायला लागली, फॅमिलीने जर विरोध केला की 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, तू यशस्वी होत नाही, क्षेत्र सोडून दे, तर मात्र कुठतरी मानसिक खच्चीकरण होतं आणि व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो आणि कधी कधी मग
साहजिकच घर माझे पुण्यात पण असे काही ओळखीचे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या गावाकडच्या लोकांशी अक्षरशः म्हणजे फॅमिलीशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून टाकले होते. म्हणजे अशी पण लेवल येऊ शकते, त्याच्यापेक्षा फॅमिलीनीच सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण हे क्षेत्रामध्ये आल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करतो त्याला एक अपेक्षा असते. मग ती अपेक्षा त्यासाठी मी सांगितलं त्या गोष्टी मुलांनी पण लक्षात ठेवायच्या. 2-3 वर्ष सिरियस अभ्यास, त्याच्यानंतर प्लॅन बी, म्हणजे घरच्यांना पण चिंता. म्हणजे इथे 2 गोष्टी आल्या, एक पालकांनी घ्यायची काळजी, दुसरी म्हणजे मुलांनी घ्यायची काळजी. दोघं घेतल्या काय नाही. एकंदरीत सरांनी स्पर्धक आणि स्पर्धकाच्या पालकांनी काय खबरदारी घ्यावी याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच सर, नुकतीच राज्य पूर्वपरीक्षा 2020 पार पडली, तर बऱ्याचशा मुलांचा सपोज पेपर पॅटर्न यावेळेस वेगळा आल्यामुळे बऱ्याचशा मुलांचा सपोज मानसिक धक्का पोहोचला. म्हणजे वाचलं काय आलं काय, खूप सारे तफावत आढळले, खूप सारे मुलं मानसिकरित्या हलून गेले. अशा मुलांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन ओके. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आधीही बोललो तुम्हाला की प्रिपरेशन हे आम्हाला मनापासून करायचं. MPSCची नेमकी गोष्ट अशी आहे ना की लाखांमध्ये लोक बसायला लागले, मुलं बसायला लागले. त्यात पेपर काढण्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न फिक्स नसतो, तो पॅटर्न नेहमी बदलत असतो. साहजिकच विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन हे बेस्ट करावं, प्रिपरेशन हे चालू ठेवावं. पण MPSC ही मी पासच झालो पाहिजे यावेळेस हा जो प्रेशर घेऊन मुलं परीक्षेला जातात ते प्रेशर घेऊन म्हणजे विद्यार्थ्यांनी फ्री पद्धतीने, फ्री माइंडने जाऊन परीक्षा द्यायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, MPSC मध्ये 99% तुम्हाला हे फेल्युअर भेटण्याची शक्यता असते. ही गृहीत धरून तुम्ही पेपरला जा की मी फेल होणार आहे. बस तुम्ही ज्यावेळेस फ्री मानसिकतेने जाणार, पण तुमचं प्रिपरेशन जर चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच पेपर खूप चांगला जातो. आणि पेपर चांगला केला ऑफकोर्स मार्क येतात. आणि ऑफकोर्स एक गोष्ट नक्की की MPSC मध्ये बऱ्याच वेळा अनुभव घ्यावा लागतात. म्हणजे मागचं जर सक्सेस झालेल्या अधिकाऱ्यांचं आपण जर बघितलं तर त्या अधिकाऱ्यांमध्ये जर समजा 1000 अधिकारी झाले असतील तर 10 अधिकारी असे निघतील की जे वयाच्या 21-22ला पास झाले किंवा पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टला पास झाले. म्हणजे काय की MPSCचं नॉर्मल पॅटर्न असं चालू आहे की 4 वर्षे, 5 वर्षे, 8 वर्षे असे लागता आहेत ॲव्हरेज. आणि हे वास्तव विद्यार्थ्यांनी स्वीकारलं पाहिजे. मग तुम्ही काय केलं पाहिजे, प्रिपरेशन हे मनापासून करा, पण लगेच फळाची अपेक्षा करू. ठीक आहे, तुमचं कर्म हे बेस्ट करा. मी आधी बोललो तसं 2-3 वर्ष मन लावून अभ्यास करा, यशाची अपेक्षा ठेवायची नाही. हां, तुमचा अभ्यास बरोबर असेल म्हणजे तुम्ही तुमची इलिजिबिलिटी वाढवली, तुम्ही 100% सिलेक्ट होणार. म्हणजे असं आहे की तुम्ही कामयाबी, ठीक आहे, याच्या मागे न पडता स्वतःलाच ठीक आहे काबिल बनवा, बरोबर, तुम्ही सक्सेस होणार. या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे. मानसिक बर्डन ठेवायचं नाही. सगळ्या प्रकारचे जे फॉर्म येतात गव्हर्नमेंटचे ते भरायचे. मी हीच परीक्षा पास होईल असं पण नाही करायचं. हां, तुम्ही प्रिपरेशन करताना 1-2 वर्ष ते डोक्यात ठेवू शकता की मला राज्यसेवाच काढायची, पण त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरून आणि पुढे जाणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला त्याचा तोटा पण होऊ शकतो. आणि हे जे झालं आता राज्यसेवेचं परीक्षा, राज्यसेवा नवीन पॅटर्न बदलत असते. विद्यार्थ्यांनी बिंदास पचवायला शिकायचं. MPSC मध्ये अपयश ही एक कॉमन गोष्ट आहे, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीही नाही. तुम्ही कमी आहात, तुमचं मान नाही का मानसिकदृष्ट्या खच्चीकरण नक्कीच होतं. मी फेल झालो हे सण होणं सोपं नसतं. बऱ्याच वेळा मुलांना 10वी-12वीला खूप यश पाहायची सवय असते. 10वी-12वीला आजकाल 90%, 95% अशी कॉमन पाहायला सवय होऊन गेली. आणि याच्यामुळे MPSC 50% मेरिट लागलं तरी पास होत नाही, एक अपमानास्पद वाटतं. बऱ्याच लोकांना MPSC क्षेत्राविषयी माहिती पण नाही. कधी कधी MPSC अशी आहे की तुम्ही बघा 2015ला MPSCचं 124-125 मेरिट लागलं होतं 400 पैकी. म्हणजे याचा अर्थ असा होता की 25 ते 30% वरती मेरिट लागलं होतं. मग 30% मार्क भेटले नाही का? घरच्यांचे अनेक वेळा मुलांना प्रश्न होतो की तुम्हाला 30% मार्क भेटले नाही. लक्षात घ्या, ही परीक्षा 10वी, 12वी किंवा डिग्रीची परीक्षा नाही. याच्यात फेल ही कॉमन गोष्ट आहे, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. पण आपलं जे आहे जिद्द, ती जिद्द फार गरजेची आहे. मानसिकदृष्ट्या आपण स्वतःला धक्का न बसून घेणं. तुम्ही MPSC करतात हीच खूप मोठी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे, जिद्द डोक्यात ठेवली पाहिजे की जो व्यक्ती MPSC किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतोय तीच गोष्ट खूप मोठी आहे. त्याच्यातच खूप मोठी हिंमत आहे. ती हिंमतच तुम्ही मोठं बनवणार आहे. एका वेळी तुम्ही पूर्व पास झाले चालणार आहे, पण तुमची हिंमत आहे ना, ती हिंमत कंटिन्यू ठेवायची. बस हीच गोष्ट मी सांगतो. ठीक. एकंदरच सरांनी स्पर्धकांसाठी एक सूचना किंवा आपण एक इंडिकेशन असं म्हणू शकतो का विद्यार्थ्यांनी फक्त चकाकणारी बाजू बघून भाडून जाऊ नये, तर त्याचं वास्तव आणि चकाकणारी बाजू या दोन्ही गोष्टींचा विचार करून बॅलन्स राहून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. सरांनी असं एकंदरीत मत दिलेलं आहे. सर, तुम्ही योग्य ते मार्गदर्शन दिलं आणि तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही दिला याबद्दल नक्कीच आभार. आणि विद्यार्थ्यांना पण येणाऱ्या पुढच्या एपिसोड मध्ये नवीन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येऊ. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं, नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करू. बरोबर. आणि ज्यांनाही काही अजून अडचणी असतील त्यांनी नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉल केला, त्यांच्या समस्यांचं मी नक्कीच निराकरण करेल. ठीक आहे, कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, अभ्यास सुरू कुठून करावा, कसा करावा, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधा, नंबर दिलेला आहे, किंवा मोटिवेशन अकॅडमीला तुम्ही डायरेक्ट भेट दिली तरी चालेल. ओके.